नमस्कार, द स्मिताज रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला झटपट होणाऱ्या खमंग स्वादिष्ट अशी फरसाणच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। आणि हे कंटाळा आला तर ही भाजी झटपट होते। टोमॅटो घेतला, एक मीठ घेतले, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि फरसाण घेतलेले मोठं, लाल तिखट घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची आहे, ती तडतडली की कांदा टाकायचा आहे, तो परतून घेतल्यानंतर मीठ टाकायचंय। कांदा पटकन परतला जातो आणि गॅसही वाया जात नाही। इथे हळद टाकायची आहे ते परतून झाल्यावर आणि हळद जळते त्यामुळे लगेचच टोमॅटो टाकायचंय, ते चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो दाबून घ्यायचं असं, म्हणजे त्याचा रस निघतो आणि एकजीव होतं आणि चवही छान लागते। इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि त्याबरोबर मिसळ मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा। यानी चव छान लागते म्हणून हा घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता। इथे फरसाण टाकायचंय आणि असं बारीक गॅसवरच हलवून घ्यायचंय व्यवस्थित। त्यानंतर त्यामध्ये अगदी आपला पोह्याचा चमचा असतो ना तेवढंच पाणी टाकायचंय, जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर त्याचं पिठलं होईल। त्यामुळे मग ते टाकल्यानंतर 1-2 मिनिटच हलवायचं, जास्त हलवायचं नाही, नाहीतर स्मॅश होईल ते। ही झालेली आपली फरसाणची भाजी रेडी। या अशा सोप्या व टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।